श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 93। अचाट श्रीपाद साम्राज्य। कई सदियों से, कई जन्मों से तेरे प्यार को तरसे मेरा मन, आज जाके अधूरा है अपना मिलन। राहों में कहीं नजर आया अपने ही ख्यालों का साया, कुछ देर मेरा मन लहराया, फिर डूब गई आशा की किरण। सपनों से मुझे न यूं बहला, पायल के सोए गीत जगा। सुनसान है जीवन की बगिया, सूना है बहारों का आंगन। नक्षल आयलपुरी। 23 नोव्हेंबर 1868 ला काशीमध्ये मिलिटरी अकाउंट मध्ये क्लर्कची नोकरी करत असलेल्या श्यामाचरण लाहिरींच्या हातात हिमालयात राणीखेत येथे हेड क्लर्क म्हणून प्रमोशनवर रुजू होण्याची ऑर्डर पडली व लगेचच दुसऱ्या दिवशी घोडागाडी, बैलगाडी, पायी अशा जमेल त्या साधनाने कुटुंब परिवार काशीतच ठेवून श्यामाचरण लाहिरी निघाले देखील। आज आपण संपर्क, वाहतुकीची सर्व सुखसोयी उपलब्ध असताना छोट्याशा बदली विरोधात किती त्रागा करतो। श्यामाचरण तर एकदम अज्ञात प्रवासास निघाले होते। ते परत येतील तेव्हाच त्यांची परिवारासोबत भेट, अन्यथा निरोप, ख्याली खुशाली समजणेही मुश्किल। या परिस्थितीत एखाद्याने नोकरी देखील सोडली असती, परंतु श्यामाचरण त्या कॅटेगरीतले नव्हते। ठेविले अनंते, यामधील भगवंताची इच्छा काय याचं मनन नेहमीच आवश्यक असतं, हे आपल्याला चरित्र शिकवतात। काही महिन्यांच्या प्रवासाअंती श्यामाचरण राणीखेतला पोहोचले। तिथलं ऑफिस नव्याने सुरू झालं असल्याने अजून खूप काही काम नव्हतं। एक दिवस श्यामाचरण डोंगरराईत सहकाऱ्यांसह जात असता एका संन्याशाने हाक मारली, श्यामाचरण इधर आओ। श्यामाचरण घाबरले की यांनी आपल्याला नावानिशी कशी हाक मारली। श्यामाचरण, डरो मत, मुझे मालूम था कि तुम इसी रास्ते से जाओगे। मैं तुम्हारी प्रतीक्षा करता रहा। तुम जल्द ही ऑफिस का कार्य पूरा करके मेरी कुटिया में आओगे। मैं तुम्हारी प्रतीक्षा करूंगा। यानंतर श्यामाचरण जाऊ की नको अशा द्विधा मनस्थितीत पुन्हा त्या संन्याशाकडे पोहोचले आणि त्यानंतर इतिहास निर्माण झाला। तो संन्याशी म्हणजे महावतार बाबाजी, म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ, म्हणजेच सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर। महावतार बाबांनी श्यामाचरणला ही जागा आठवते का नाही असं विचारलं आणि आत गुहेत नेऊन श्यामाचरणला आधीच्या जन्मातील बैठकीची जागा, आसन, पाण्याचं भांड दाखवलं आणि स्पर्श व नेत्रदीक्षा मिळताच श्यामाचरणला पूर्वजन्म स्मृती झाली आणि या टर्निंग पॉइंटवर श्यामाचरणचं रूपांतर लाहिरी महाशयांमध्ये झालं। यथायोग्य काळी लाहिरी महाशय काशीला परतले व क्रियायोगाचे महान कार्य सुरू झाले, जे आज तागायत अखंड सुरू असून अनादी काळापर्यंत सुरू राहील। पिठापूरमध्ये मातामह म्हणजे आजोबा बापनाचार्यांनी नातू श्रीपाद श्रीवल्लभास विचारलं, सोन्या, तू नेमका कोण आहेस? तेव्हा बाल श्रीपादांनी आपला अंगठा आजोबांच्या कपाळावर ठेवताच आजोबा समाधी अवस्थेत गेले व त्यांना काशीमध्ये महावतार बाबा शिष्यगणांसह गंगेत स्नान करताना दिसले व नरसिंह सरस्वती अवतार, कर्दळीवन स्वामी समर्थ, मल्लिकार्जुन हा श्रीपादांचा भविष्यातील कार्यक्रम दिसला। यावेळी श्रीपाद बोलले की सत्य ऋषीश्वर असताना तुम्ही निर्माण केलेली क्रियायोग मी सामान्य सांसारिक जनाला उपलब्ध करून देण्याचा आदेश श्यामाचरणाला देत आहे। ही घटना 1321च्या दरम्यानची आणि श्यामाचरण व बाबाची भेट झाली ती 1858 मध्ये, म्हणजे 538 वर्षांनी। किती मोठं नियोजन आहे श्रीपादांचं। एक दोनदा श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचून श्रीपाद थोडेफार समजणंही खूप अवघड आहे। जसं श्रीपाद कुरोपूरमध्ये बसले, साईबाबा शिर्डीत बसले, स्वामी अक्कलकोटात बसले, गजानन महाराज शेगावात बसले, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात बसले,
श्री गोपाल बाबा पिठापुरात बसले, महावतार बाबाजी सिद्धाश्रमात बसले आणि एक एक करत ऋणानुबंधातील एकेकाला जवळ बोलावून घेऊन स्वरूप जाण, ज्ञान, गुरु कार्याची जबाबदारी देतात आणि संप्रदाय अनुस्यूतपणे अखंड प्रवाहित राहतो. हा प्रवाह म्हणजेच गुरुगंगा. म्हणून ज्याला ज्याला या वाहत्या गुरुगंगेची कुणकुण लागते त्यानं तातडीने या गुरुगंगेचा काठ गाठावा आणि जेवढं शक्य आहे तेवढे हात धुवून घ्यावेत. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.